गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार। तर मी आज घेऊन आले आहे एक अनुभव। मान्य आहे मी खूप लेट तुमच्यापर्यंत पोहोचले आहे, पण खूप सुंदर असा अनुभव मी आज घेऊन आले आहे। आणि हा अनुभव आपल्याकडे आला आहे अंबरनाथ ठाण्याहून आणि आपले अनुभवधारक आहेत सौ पल्लवी सुदेश कुडणेकर। तर कुठलाही उशीर न करता आपण आज ताबडतोब आपल्या अनुभवाला सुरुवात करूया। ओम श्री गजाननाय नमः। नमस्कार ताई, मी सौ पल्लवी सुदेश कुडणेकर, पूर्वाश्रमीची कुमारी पल्लवी प्रभाकर कदम। मला इथे आलेला श्री गजानन माऊलींचा अनुभव मी सांगत आहे। तसे खूप अनुभव आहे, पण हा अनुभव अगदी सुरुवातीचा आहे। म्हणजे मी महाराजांची भक्ती कशी करू लागले त्याबद्दलचा हा अनुभव आहे। मी लग्नानंतर अंबरनाथ शहर हे ठाणे जिल्ह्यात येतं, इथे वास्तव्यास आहे। माझं माहेर डोंबिवलीला आहे। मला श्री गजानन महाराज हे शेगावीचे आहेत एवढंच माहीत होतं। त्यांच्याबद्दल मला काहीही माहीत नव्हते। माझ्या लग्नाला तसा खूपच उशीर झाला। स्थळ यायची पण पत्रिका जमत नसे। डोंबिवलीला महाराजांचा एक मठ आहे। मी फक्त नमस्कार करण्यापुरतीच जात येत होती। मनापासून असं काहीही नव्हतं। माझ्या बाबांचे एक स्नेही त्यांनी मला श्री गजानन महाराजांचे पारायण करायला सांगितले, पण पारायण म्हणजे काय हे कुठे माहीत होतं। मनातून नसतानाही मी पारायण करणार होते, म्हणून श्री गजानन विजय ग्रंथाची एक पोथी मठातून घेतली। ते वर्ष होते 2021 जानेवारी महिना। मी सर्व्हिस करत असल्यामुळे मला तसा पुरेसा वेळही नव्हता, पण आईबाबांच्या सांगण्यावरून मी पारायण करायला हो म्हणाले। पण कधी आणि कसे करायचे हे माहीत नसल्यामुळे मी 5/1/2001 अंगारकी चतुर्थी या दिवशी पारायण करण्याचे ठरवले। सकाळी लवकरच उठले। आईने पाणी गरम करावयास ठेवले। त्यावेळी आमच्याकडे हीटर होते। पहाटे 4:30 उठले आणि एकदम जोरात आवाज आला। मी थोडी घाबरली, कारण एवढ्या नीरव पहाटे कसला आवाज झाला। आणि म्हणून आईने उठून बघितले तर माझ्या आंघोळीच्या पाण्यात एक भली मोठी पाल गरम पाण्यात तडफडून मेली। ती बघताच माझी तर गीतीने गळणच उडाली। नंतर अपशकुन झाला म्हणून त्या दिवशी माझे पारायण काही झालेच नाही। आई नको नको म्हणत असताना सुद्धा मी ऑफिसला जायला निघाले आणि ट्रेनमध्ये माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला। तो असा की चालता चालता ट्रेनमधून मी खाली पडले व परत मला कोणीतरी उचलून आत ढकलले आणि त्यातच माझ्या उजव्या हाताच्या खांद्यापासून मला जबर मार लागला व मला जवळजवळ 2 महिने हाताला प्लास्टर होते। आता कसलं पारायण आणि कसलं काय। मी थोडी स्वतःवरच खूप रागावले। कालांतराने मी सर्व विसरून गेले की आपल्याला पारायण करायचं होतं ते। नंतर 2005 माझे लग्न झाले। मी संसारात अगदी रमून गेले। मला एक मुलगी झाली। तिची शाळा जिथे आहे तिथेच महाराजांचा एक सुंदर मठ आहे।
तिथे सुद्धा मी नमस्कार करण्यापुरतीच जायची. कधी प्रगट दिन असो किंवा अन्य कोणते कार्यक्रम असायचे तेव्हा मुलीला घेऊन मी त्या मठामध्ये जात असे. असेच एकदा म्हणतात ना, गुरुला आपल्या शिष्याला आपल्याकडे घ्यायचे असते, आपल्याकडे खेचायचे असते, तसेच काहीसे माझ्या बाबतीतही झाले. माझी एक मैत्रीण सौ स्वाती पाटील, जी आमच्या बिल्डिंगमध्येच राहते, ती नेहमी प्रगट दिनाला व महिन्याचे पारायण करायची. एकदा तिला मी विचारले की तू रोज सकाळी कुठे जाते, तेव्हा ती म्हणाली, मी महाराजांचं पारायण करते, तू येतेस का? मी तिला म्हटलं, मला काही जमणार नाही, कारण मिस्टर आणि मुलगी हे सकाळीच जात असल्यामुळे मला तसा वेळही नाही आणि पारायण सकाळी 7 वाजता असल्यामुळे मला ते जमणारही नव्हते. नंतर प्रगट दिनाचा महिना आला. आता तर तिने खूपच आग्रह केला, नाही म्हणू नकोस, एकदा तरी महाराजांचे पारायण कर. आता तर मलाही तिला नाही म्हणता येतच नव्हते. कसंबसं मी घरी सांगितले, मी उद्या मठात जाऊन पारायण करणार आहे. सगळी कामे लवकर उरकून मी तिच्यासोबत गेले. पण झालं असं की कोणत्या पोथीचं पारायण करतात हे काही माहीत नव्हते. मग तिने सांगितले की श्री गजानन विजय ग्रंथ या पोथीचे पारायण करायचे. तेव्हा माझ्या डोक्यात लक्क प्रकाश पडला की अरे, हे त्या पोथीचं पारायण करायचं असतं. ते माझे झालेच नाही. नंतर पोथीची शोधाशोध करायला सुरुवात झाली. मग मला आठवलं की ती पोथी माझ्या साड्यांच्या सुटकेसमध्ये होती, जी मला आईने लग्नात दिली होती. तब्बल 1 तप म्हणजे 2005 ते 2017ला पोथीचा पण प्रगट दिनच झाला. कशी महाराजांची लीला आहे बघा. इतकी वर्षे मला तिचा विसरच पडला. आता हळूहळू मला महाराजांची भक्ती करायला आवडू लागले. त्या दिवशीचे पारायण खूप छान झाले आणि माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. महाराजांच्या चरणावर जणू त्याचा अभिषेकच झाला. त्या दिवसापासून मी गजानन माऊलींना माझे गुरु, माझे कल्पतरू मानू लागले. त्या दिवशी महाराजांसमोर उभी राहून मी खूप भांडले, का तुम्ही मला 12 वर्षे तुमच्यापासून दूर ठेवले, का नाही मला या भक्ती मार्गात आणले. पण म्हणतात ना, गुरुला सुद्धा आपल्या भक्तांना योग्य वेळी निवडायचं असतं. तीच वेळ, तो क्षण आजपासून महाराज माझे गुरु मला लाभले. पण त्यांच्याकडे एक छोटीशी विनंती केली, मी जर तुम्हाला आपले गुरु मानते तर तुम्ही मला तशी प्रचिती द्यावी. 8 दिवसांच्या आत मला शेगावला घेऊन चला, तरच मी तुम्हाला मानेल. खरं तर आता ही त्यांची परीक्षा होती, त्यांच्या भक्ताला शेगावी आणण्याची. झालं असं, माझ्या मिस्टरांचे मित्र जे केरळी समाजाचे आहेत, त्यांनी एक मोठी टेम्पो ट्रॅव्हलर 14 सीटर विकत घेतली व ती ट्रॅव्हलर घेऊन त्यांनी सर्वांना शेगावी घेऊन जाण्याचे ठरवले. पण मिस्टरांना जमत नव्हते. ते मला व माझ्या मुलीला जायला सांगत होते. पण मी त्यांना म्हटले, जर तुम्ही सोबत असणार तरच आम्ही जाऊ. नंतर ह्यांनी ऑफिसमध्ये सुट्टी टाकली आणि आम्ही तिघेही त्यांच्यासोबत शेगावला निघालो. ज्या दिवशी मी पहिल्यांदाच शेगावी पोचले तो दिवस होता महाशिवरात्री 2017. आम्ही छान दर्शन घेतलं आणि समाधी मंदिराकडे आलो. तेव्हा माझ्या अश्रूंचा बांध फुटला. मला कळायला मार्गच नाही, असं का होतंय. माऊलींना समोर बघितल्यावर खरोखर जाणीव झाली, महाराजांनी आपला शब्द पाळला आणि मला त्यांनी त्याची प्रचितीही दिली. काहीही कष्ट न होता घरापासून अलगद मला शेगावला घेऊन आले.
खरोखरच महाराजांची लीला अगाध आहे. ती आपल्यासारख्या सामान्य माणसाला नाही समजत. त्यानंतर मात्र मी महाराजांचे चरण कधीच सोडले नाही. अशा तऱ्हेने माझी काहीही भक्ती नसताना गुरूंनी मला त्यांच्या जवळ घेतले. हे केवढं मोठं माझं भाग्य आहे. आता तर मी त्यांच्या भक्तीत रममाण आहे. कालांतराने माझ्या मिस्टरांनी त्या केरळी मित्राला विचारले की कसा काय शेगावला जायचे ठरवलेस, ज्यामुळे आम्हालाही शेगावला यायला मिळाले. तो आता म्हणतो कि मुझे अभी भी मालूम नहीं मेरे मुख से शेगाव कैसे निकल गया, जबकि मैं उनको मतलब माऊली को मानता नहीं हूँ और मैं उधर कैसे पहुँचा मुझे पता ही नहीं. आणि या गोष्टीचं कोडं मला अजूनही उमगलं नाही. तो तर केरळीयन आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या संतांविषयी त्याला एवढी माहितीही नाही. असो ते काहीही असो, पण माझ्या माऊलींनी मला प्रचिती दिली. श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तर बघा, आजचा हा खूप छान असा अनुभव आपण आता ऐकला. आपण श्री गजानन महाराजांना उगीच माऊली म्हणत नाही. माऊली म्हणजे आपली आई, आणि आपली आई आपल्या मुलाचे सर्व हट्ट पूर्ण करते. तसाच माऊलींनी सौ पल्लवीताई यांचा शेगावी 8 दिवसांच्या आत शेगावी जाण्याचा हट्ट पूर्ण केला. आणि तोही कुठलंही प्लॅनिंग न करता दुसऱ्या तरी कुणातरी करून त्यांना शेगावला बोलावून घेतलं आणि आयुष्यात पहिल्यांदा त्या शेगावला गेल्या. महाराजांचे दर्शन त्यांना झाले. तर अशा या माऊलींचे, अशा या आईचे तुम्हालाही काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा. हे अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येत आहे. तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमचा अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटो सेंड करू शकता. बघा, पल्लवी ताईंनी आता हा बॅक कॅमेरा, सेल्फी कॅमेरा ऑन आहे, असं हाताने अनुभव लिहून माझ्याकडे पाठवला आहे. तुम्हाला सेल्फी कॅमेरामुळे अक्षरं उलटी दिसत असतील, तर तुम्ही मला असे तुमचे अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज पाठवा. शक्य नसेलच, तुम्हाला लिहायला वेळ नसेल, तर तुम्ही त्याचे रेकॉर्डिंग करून व्हॉट्सअपवर रेकॉर्डिंग करून किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून तुम्ही मला तो अनुभव पाठवू शकता. तसेच तुम्हाला जर तुमचे नाव न सांगता अनुभव प्रसारित करायचा असेल तर तेही आपल्या चॅनलवर शक्य आहे. कुठलाही नाव, तुमचं गाव न सांगता फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित केला जाईल. आपल्याकडे माऊलींचे आणखी खूप अनुभव आहेत आणि मी सर्व भक्तांची हात जोडून कळकळीने माफी मागते. तुम्ही सर्व तुमच्या अनुभवाची वाट बघत असाल, पण वेळच अशी आहे की गेल्या महिन्यात माझे सासरे एक्सपायर झाले होते आणि आत्ता गेला आठवडाभर माझी आईसुद्धा हॉस्पिटलाइज होती. त्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करायलाच वेळ मिळाला नाही, त्यामुळे मी अपलोड करू शकले नाही. तर सर्वांची हात जोडून माफी मागते आणि लवकरच पुढचा अनुभव घेऊन मी आपल्या श्रींची प्रचिती या चॅनलवर येईल. अनुभव जेव्हा कधी मी टाकेल, माफी मागतेच आहे कारण अवेळी मी व्हिडिओ अपलोड करत आहे. तर जेव्हा कधी व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल तेव्हा तुम्हाला तो बघता यावा म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया पुन्हा एका नवीन सुंदर अशा अनुभवासोबत किंवा मांदियाळीसोबत. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.